नमस्कार. झडपीगुरुजी.com मध्ये आपले स्वागत आहे. आता आपण HTML शिकणार आहोत. HTML हे आता सर्वतः एक वेब प्रोग्रामिंगसाठी वापरणारी लँग्वेज आहे. मित्रांनो, HTML हा भाग क्रमांक 1 आहे. असे खूप पार्ट होणार आहेत, त्यामुळं आपण झडपीगुरुजी.com वर तयार होणाऱ्या व्हिडिओसोबत अपडेट राहील त्यास फार चांगले होईल, कारण नवीन आलेला व्हिडिओ तिथे पोस्ट केला जातो सर्वात प्रथम. ठीक आहे, आपण भाग क्रमांक 1 मध्ये आहोत. सुरुवात करणार आहोत आता आपण HTML शिकायला. HTML शिकण्यापूर्वी मित्रांनो आपल्याला एक IDE पाहिजे. IDE म्हणजे काय तर HTML चे कोड टाईप करण्यासाठी जे जे काही सॉफ्टवेअर लागते त्याला IDE म्हणले जाते. IDE म्हणजे काय तर इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट एन्व्हायरमेंट असं म्हटलं जातं. ठीक आहे, मी IDE आताच्याला नोटपॅड प्लस प्लस वापरत आहे. आता आपल्याला नोटपॅड प्लस प्लस कुठून मिळवावं यासाठी थोडंसं माहिती देणार आहे मी. गुगलमध्ये सर्च करायचं आपल्याला नोटपॅड प्लस प्लस म्हणून. हां, हे नोटपॅडची एक स्वतंत्र वेबसाईट आहे आणि नंतर जाऊन आपल्याला काय करायचं तर डाउनलोड करायचं आहे. या डाउनलोडवर क्लिक केलं मी तर डाउनलोड केल्यानंतर हे डाउनलोड येईल. आता तुम्हाला मी परत डबल डाउनलोड करून वगैरे इन्स्टॉल आता करणार नाही. तुम्हाला डाउनलोड केल्यानंतर इन्स्टॉल करायचं समजून जाईल. आणि इन्स्टॉल केल्यानंतर आपल्या नोटपॅड IDEला काय करायचं, आपल्या डेस्कटॉपवर घ्यायचं. आता ठीक आहे, आपण काय करणार आहोत, पहिल्या HTML कोडसाठी आपण आता तयार होणार आहोत. नोटपॅड प्लस प्लस ओपन होतं आता. ठीक आहे, आता हे जे दिसते तुम्हाला नोटपॅड प्लस प्लस मध्ये हे काय लाईन आहेत. आता मी काय करतो, फक्त या ठिकाणी झूम आहे बघा, झूम कोड करायचं आपल्याला थोडं, म्हणजे तुम्हाला चांगल्या पद्धतीने दिसेल. मी झूम करतो आणि मायनस कोड म्हणजे झूम आउट करण्याचा, हे आपण झूम इन करतो. हे जे दिसतं तुम्हाला हे लाईन नंबर म्हणतात याला. कोणत्या लाईन नंबरला कोणता कोड आहे, ते 2 नंबर 3 नंबर दिसतं तुम्हाला, 4 5 6, याला लाईन कोड म्हणजे कोणत्या लाईनला कोणता कोडचा प्रॉब्लेम आहे हे आपल्याला ब्राउझरमध्ये ज्यावेळेस आपण हा कोड रन करतो किंवा ब्राउझरमध्ये ओपन करतो त्यावेळेस चुकलेला जर कोड असेल तर लाईन नंबर अमुक अमुकवर तुमचा कोड चुकलेला आहे म्हणून ब्राउझर आपल्याला डिटेक्ट करत असते. ठीक आहे, तर आपण सगळ्यात पहिला आपण HTML कोडविषयी पाहूया. HTMLचा सिंटेक्स आहे तो असा आहे बघा, HTML. आता ह्या कोडमध्ये तुम्हाला एक बघावं लागेल तुम्हाला. हे जी कोड लिहिलेला आपण तो आता लाईन नंबर 1 मध्ये हे 2 दिसतात तुम्हाला, याला HTML मध्ये आपण हे याला म्हणजे HTML हे स्टार्टिंग आहे. ठीक आहे, आणि हे काय तर HTML क्लोज केलेलं आहे आपण इथे. याच्यामध्ये स्टार्टिंग केलेलं आहे आणि इथं एंड केलेलं आहे, किंवा आपण ओपनिंग आणि क्लोज पण म्हटलं जातं आहे. ठीक आहे, आपण काय करूया, जास्तीत जास्त याला स्टार्टिंग आणि एंडिंग लँग्वेज वापरण्यापेक्षा ओपनिंग आणि क्लोजिंग टॅग म्हणूया. म्हणजे काय तर हा ओपनिंग म्हणजे काय तर इथे या ठिकाणी HTMLचा टॅग ओपन झालेला आहे आणि या ठिकाणी ॲड वेगळं क्लोज झालेला आहे. आणि त्याच्यामध्ये जो टॅग जे तुम्ही लिहाल, दिस इज माय फर्स्ट HTML डॉक्युमेंट. ठीक आहे, ठीक आहे. आता हे आपण काय करूया, टॅग HTML टॅगमध्ये आपण बनवलं आहे. मी काय करतो आता याला सेव्ह करतोय. सेव्ह कुठे करतोय, तर याला नाव देऊ आपण. एका फाईलचं नाव कोणते द्या, तुमचं HTMLची पहिली ट्युटोरियल असणार तुमचं index.html नाव देऊया. ओके, या ठिकाणी ही index.html फाईल आहे. याला ओपन केलं बघा. येथे तुमचं आपण जे कोड टाईप केलेला आहे, दिस इज माय फर्स्ट HTML डॉक्युमेंट लर्नड फ्रॉम झडपीगुरुजी.com. ठीक, म्हणजे तुम्हाला HTML टॅगमध्ये सुरुवातीला कसा टॅग लिहून त्याच्यामध्ये आपले शब्द अक्षर वगैरे कसे टाकायचे हे तुम्हाला माहिती झाले असेल. तर आपण अजून भरपूर काय HTML मध्ये शिकणार आहोत. हे तुम्हाला ओपनिंग टॅग आणि क्लोजिंग टॅग आता तुम्हाला समजले असतील. त्याच्यासोबत आपण काय करणार आहोत, आपल्याला 2 प्रकारे टॅग शिकायचे आपल्याला. एक आहे पेअर टॅग आणि एक आहे सिंगल टॅग. ठीक आहे, तर पेअर टॅग म्हणजे काय आणि सिंगल टॅग म्हणजे काय याविषयी आपण निश्चित आता माहिती घेणार आहोत. पेअर टॅग म्हणजे काय, तर आता जसं आपण पाहिलं HTMLचे डॉक्युमेंट्समध्ये ओपनिंग होते. ठीक आहे, हा ओपन झाला आणि लगेच आपण त्याला काय करतोय, क्लोज करतोय. याला काय म्हणायचं तर पेअर टॅग म्हणायचं. या अशाच पेअर टॅग सारखे भरपूर आहेत. जसं आपण आता एक बॉडी टॅगसाठी वापरला जातो,
त्याला बॉडीला काय करायचं, ओपन करायचं, पुन्हा बॉडी टॅगला काय करायचं तर क्लोज करावं लागतं आपल्याला. ठीक आहे. याला यासारखे आता असे असंख्य पेअर टॅग्स आहेत. यासारखे आपल्याला टॅगला काय म्हणायचं तर पेअर टॅग म्हणायचं, आणि सिंगल टॅगला काय म्हणायचं तर सिंगल टॅग, जे आपण इनपुटसाठी किंवा BR साठी वापरतो. तर तुम्हाला थोडक्यात पहिली वेळेस असल्यामुळं मी तुम्हाला सिंगल टॅग कशाला म्हणतो हे पण सांगणार आहे. या ठिकाणी इमेजचा पाथ समजा JPG, याला काय म्हणूया आपण तर सिंगल टॅग म्हणूया. ठीक आहे. हे तुमच्या लक्षात आलं असेल. ज्यावेळेस बघा आपला पहिला हा टॅग चुकला होता, यापूर्वी इथं होता ना, आपण का चुकला होता माहिती आहे का, याला आपण चिटकून घ्यायला पाहिजे. जोपर्यंत अशी निळी लाईन येणार नाही तोपर्यंत आपला कोड चुकला हे लक्षात ठेवायचं. आता आली निळी लाईन, त्यामुळे आताचा हा कोड बरोबर आहे. तुम्ही या भागामध्ये निश्चितच शिकला असेल की बाबा सिंगल टॅग आणि पेअर टॅग. अजून एक आता मी उदाहरण देईन तुम्हाला. याला जे आपण BR म्हणजे काय तर लाईन ब्रेक करतो, याला BR म्हणतात त्याला. हां, यासारखे अजून भरपूर आहेत. जसं थोडक्यात इनपुट एक वापरले जाते, याला पण आपण सिंगल टॅग म्हणतो. ठीक आहे. निश्चित हे पहिल्यांदा लक्षात ठेवा आपण पेअर टॅग कशाला म्हणावे आणि सिंगल टॅग कशाला म्हणावे ते. याच्यामध्ये तुम्हाला मित्रांनो एक पहिली ट्युटोरियल तुम्हाला आता लक्षात आली असेल. याच्यामध्ये आपण index.html फाईल आपण बनवलेली आहे, आणि पेअर टॅग आणि सिंगल टॅग हे आपल्याला आता कायमचे लक्षात ठेवायचे. ठीक आहे. आता मी पुढील भागामध्ये आपण HTMLचे कोर्समध्ये आपण काय काय शिकणार आहोत. या HTML कोर्समध्ये झडपीगुरुजी.com द्वारा दिलेल्या कोर्समध्ये आपण काय काय शिकणार आहोत याविषयी सविस्तर माहिती घेऊया. ठीक आहे. धन्यवाद. अधिक व्हिडिओसाठी आपण झडपीगुरुजी.com वर संपर्क साधायचा आहे.